नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं डॉक्टर वर्षा आडसौरे यूट्यूब चॅनलवरती। आज अभियंता दिन या निमित्ताने आज एका अभियंताचं समर्पण आपण डॉक्टर DS काटे यांच्यामार्फत लिखित एका लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात। रणरणत्या उन्हात 92 वर्षाचे वृद्ध गंगा नदीवर पूल बनवण्यासाठी सर्वेक्षण करत फिरत होते। चेहऱ्यावर सळसळता उत्साह व देशासाठी समर्पण करण्याची भावना त्यांच्या देहबोलीतून जाणवत होती। निवृत्तीनंतर राजशाही सुखसुविधा उपलब्ध असताना हे गृहस्थ रेल्वे बोगीत राहून पूल आखणीचे काम करत होते। त्या अभियंत्याचे नाव आहे डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, भारतातील अत्यंत हुशार, कर्तृत्ववान, सेवाभावी अभियंता। त्यांचा स्थापत्य ज्ञानाचे देश विकासासाठी मोठे योगदान आहे। त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी कर्नाटकातील मदनहळ्ळी या गावात, छोट्याशा खेडेगावात झाला। एक यशस्वी अभियंता म्हणून त्यांची जगभर ख्याती आहे। या सन्मानार्थ दरवर्षी 15 सप्टेंबरला अभियंता दिवस साजरा केला जातो। पुणे येथून पहिल्या श्रेणीत स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी त्यांनी पूर्ण केली। घरात दारिद्र्य नांदत असताना 15व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले। प्रतिकूल परिस्थिती केवळ शिष्यवृत्तीमधून आपले शिक्षण पूर्ण केले। उच्च अभियंता पदावर त्या काळी फक्त ब्रिटिश व्यक्ती असत, पण सर विश्वेश्वरय्या यांची बुद्धिमत्ता पाहून ब्रिटिशांनी त्यांना अभियंता पदाचा कार्यभाग सुपूर्द केला। सरकारी नोकरी करताना देशासाठी अनेक प्रकल्प उभारणीचे त्यांचे महत्त्वाचे योगदान होते। म्हैसूर संस्थानाचे मुख्य अभियंता म्हणून काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली। त्यातून त्यांची समाजसेवा, उत्कृष्ट अभियंता कारकीर्द बहरली। केवळ अभियांत्रिकीमध्ये त्यांचे योगदान तर होतेच, पण इतर क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा हातखंडा होता। म्हैसूर संस्थानमध्ये त्यांच्या संकल्पनेतून म्हैसूर सोप, म्हैसूर बँक, भद्रावती पोलाद कारखाना यांची स्थापना झाली। शेती व ज्ञानासाठी म्हैसूर विद्यापीठाची निर्मिती झाली। त्याच काळात बहुउद्देशीय कृष्णराज धरणाची बांधणी झाली। महाराष्ट्रातील खडकवासला धरणातून पाणी वाया जात होते, त्यावर संशोधन करून त्यांनी स्वयंचलित दरवाजाची कल्पना सुचवली व ती प्रत्यक्षात आणली। सिंचन क्षेत्रासाठी पाणी वाटपाची योग्य प्रणाली शोधून काढली। आजही ती अस्तित्वात आहे। देशातील प्रगतीची व औद्योगिकीकरणाची अनेक प्रकल्पातून त्यांनी मुहूर्तमेढ रोवली। या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने 1955 साली त्यांचा भारतरत्न किताब देऊन गौरव केला। अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हतीच, पण मानव विकासासाठी अभियंत्याचे योगदान कसे असावे याचे ते उत्कृष्ट उदाहरण होते। अभियांत्रिकीच्या बदलत्या काळानुसार अनेक शाखा आहेत। परिस्थितीनुरूप निर्णय क्षमता तसेच तंत्रज्ञानातील संशोधन करून त्याचे परिणाम प्रत्यक्षात उतरण्याचे काम अभियंत्यांचे असते। उत्पादन, देखभाल, निर्मिती या क्षेत्रात अभियंत्यांची मागणी व आवश्यकता आहे। त्यांच्या संकल्पनेतून चांगल्या कामाची उभारणी होते। आज अभियंत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विकास कामात भ्रष्टाचार केला जातो। दबावातून त्याकडून बेकायदेशीर व खराब कामाची निर्मिती करून घेण्यात येते, मग त्यांना बदनामीला सामोरे जावे लागते। ग्राहक, नोकरी, समाजहित याची जाणीव ठेवून अभियंत्याने कर्तव्यपूर्ती करावी। देशातील दिशाहीन शिक्षण पद्धती व नियोजनाचा अभाव यामुळे महाविद्यालयातून हजारो अभियंत्यांना उत्तीर्ण झाल्यानंतर बेकारीचा सामना करावा लागत आहे। आज देशात 60% अभियंते बेरोजगार आहेत। एकीकडे प्रगल्भ बुद्धिमत्ता असताना ही योग्य मार्गदर्शन व सुविधा न मिळाल्याने अशी परिस्थिती आज निर्माण झाली। आंतरराष्ट्रीय शोध निबंधानुसार भारतात अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण झालेल्या 4 पैकी एकच विद्यार्थी नोकरी करण्याच्या गुणवत्तेत उतरतोय, तर दुसरीकडे भारतीय माहिती व तंत्रज्ञान अभियंत्याचं जगभर बोलबाला आहे। यासाठी अनेक देश भारतीय अभियंत्यास आकर्षित करत आहेत। प्रत्येक अभियंत्याने आपल्या देश विकासात समर्पण देऊन विकसनशील भारताची अभियांत्रिकी प्रगत देश म्हणून निर्मिती करावी। डॉक्टर DS काटे, उद्योजक तथा अभियंता।